आम्ही ॲडव्होकेट शहाजी बापू पाटील यांनाच पुन्हा एकदा आमदार करणार. गणेश मिसाळ. चौपडी, नाझरे, चिणके, अजनाळे गावात आमदार शहाजी बापूंनी कोट्यवधी रुपयांची विकास कामे पूर्ण केली. 55 वर्षातील विकास कामांचा अनुशेष आमदार ॲडव्होकेट शहाजी बापू पाटील यांनी भरून काढला. लक्ष्मण चौगुले. सांगोला तालुक्यातील चौपडी, चिणके, नाझरे, अजनाळे, माळेवाडी गावात कोट्यवधी रुपयांचा विकास कामांना आमदार ॲडव्होकेट शहाजी बापू पाटील यांनी निधी मंजूर केला आहे. 55 वर्षातील विकास कामांचा अनुशेष आमदार ॲडव्होकेट शहाजी बापू पाटील यांनी भरून काढला आहे. आम्हाला पाणी बघायला मिळत नव्हते, पण टेंभू म्हैसाळचे पाणी आणून आम्हाला आमदार शहाजी बापू पाटील यांनी नवसंजीवनी मिळवून दिली. त्यामुळेच या निवडणुकीत आम्ही सर्वजण आमदार शहाजी बापू पाटील यांनाच पुन्हा एकदा आमदार करणार, असा निर्धार गावातील नागरिकांनी केला आहे. यावेळी त्या गावातील मतदारांशी आम्ही संपर्क साधला असता सर्व मतदारांनी पुन्हा एकदा शहाजी बापू पाटील यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देणार असल्याचे आमच्याशी बोलताना सांगितले. ते काय म्हणाले पाहूया. तुम्ही लय उन्हाळा पावसाळा पाहिली ती. काय कसा होता दुष्काळ अगोदरचा? काय अगोदरचा दुष्काळ लय मोठा भयान. काय होतं नेमकं? काय नेमकं पाणी नाही नदीला, काय होते काय काय. मग कसं दिवस काढला तुम्ही? आता दिवस म्हणजे बापू आल्यापासून पाणी सुटलं या. बर, चांगले दिवस आले ती. लय चांगलं. बर, पाणी बघायला मिळत नव्हतं तुम्हाला अगोदर? वाटतं नव्हतं पाणी नाही, बघाय काय मिळालं? बघायला बी नाही, प्यायला बी नाही. प्यायला बी नाही. आता आलंय पाणी? आता भरपूर पाणी आहे. बर, आलंय पाणी. आले आता चालूच आहे. कुणी आणलंय? बापूनच आणले की. शहाजी बापूनी? मग आता निवड कळते तसं सांगतोय मी. बर, आता तुम्ही अनेक जण अगोदर आमदार तुम्ही पाहिले असतील, त्याच्या कार्यकाळात कधी अशी कामं झाली ती का इकडे? काम काय झालं, पण बापू आल्यापासून काम व्हायला लागली. बापू आल्यापासून काम व्हायला लागली ती? मला माहिती आहे म्हणून मी सांगतोय. बर, मग आता निवडणूक आली माहितीये ना? आले मग बापूच होणार. कोण? शहाजी बापू होणार आमदार. बघा की आता तुम्ही करणार का नाही? आघाडीवर आहे. तुम्ही करणार का नाही आमदार? करणार काय? गाव तालुक्यात आघाडीवर आहे. बर, लीड राहणार काय? जाते आहे का? बर, लीड वर राहणार राहते. बघा तरी तुम्हाला भेटेल. तुम्हाला बाबासाहेब येणार म्हणते ती निवडून. बाबासाहेब काय येतोय सांगायला लागला मला. बाबा बर, येत नाही ते का निवडून? आमच्या गावात बाकीच काय मी सांगू शकतो, आमच्या गावात फक्त बोलतोय. बर, गावात तर लीड राहणार आमदार. बघा मत मोजलं कळते घेऊ सगळं मला. नमस्कार. नमस्कार. कुठलं गाव तुमचं? चिनक्याचं आहे काय? कुठलं आहे काय? बाहेर गावचं आहे? चिनके. लई जण चिनक्याची गाठ पडली म्हणून म्हणलं. चष्मा टी शर्ट घातलंय म्हणून विचारावं म्हणलं कुठलं बाहेर गावचं आहे का? चिनकेचा. काय हो, काय म्हणतात आमदार साहेब? काय म्हणतात आमदार साहेब? काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल म्हणतात. बर, त्याच्यानुसार त्यांच्या शब्दानुसार हा सध्या सांगोल तालुक्यात सुद्धा काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, बर, ही त्यांचं जे बोलणं होतं ती आमदार साहेबांनी साध्य करून दाखवलेलं आहे. बर, काय कामाचं स्वरूप कसं काय कामं केलीत का गावाकड? काय मतदारसंघात? मागच्या 55 वर्षाचा जर इतिहास तुम्ही पडताळून पाहिला हा, तर त्या 55 वर्षात आलेला निधी हा, आणि कोरोना काळ सोडून त्या त्या 3-3.5 वर्षात आलेला निधी हा तुम्हाला सारखाच दिसेल. बर, एवढा निधी बापूंनी आणलेला या तालुक्यासाठी. बर, म्हणजे किती निधी आणलाय गावासाठी? तरी आमच्या गावासाठी एक 15-16 कोटी रुपये निधी आम्हाला दिलेला आहे. अगोदर कधी आता 50-55 वर्षामध्ये कधी आणलेलं कळालं का? म्हणजे असं तुम्ही ऐकलंय कधी काय एवढा विकास झालेला आहे? ते 50-55 वर्षात विकास झाला, पण तात्पुरता तेवढाच थोडाफार विकास झाला, पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी कधी आलेला नव्हता. आमच्या गावात प्रत्येक जोडणारा रस्ता, वाटंबर चिनका असेल, आजनाळे ते चिनके असेल, बर, बलवडी चिनके असेल, बर, अशी प्रत्येक रस्ते गावाला जोडणारे प्रत्येक रस्त्याचं काम चालू आहे. काय रस्त्यांचं काम चालू आहे. आता वाटंबर चिनकेचं काम चालू आहे. भरपूर प्रमाणात रस्ते झालेत. आता मला सांगा, वाटंबर ते बलवडी हा जवळजवळ 7.5 कोटी रुपयाचा रस्ता आहे. बर, त्या रस्त्यावर शासनाची कधी मुरमाची टोली सुद्धा गेली नाही. आता डांबर पडलाय का? आता डांबर पडायला चालू आहे. बर, डांबर पडायला चालू आहे. हो. बर बर बर, काय मग आता तुम्ही सांगता एवढा विकास निधी आणलाय केलाय, आता काय समोर विरोधक बी तगडे घेऊ? असू दे, विरोधक तगडे असल्याशिवाय बापूला मजाच येत नाही कधी. बर, बापू हा डाण्यावाग आहे. बर, बर, विरोधक तगडाच पाहिजे. 55 वर्ष गेले, लढतंय कोण? तगड्या उमेदवारासोबतच बापू लढतात. आता तगडा उमेदवारच बापूला पाहिजे, तरच मजा येणार. आता काय दीपक आबाई उभा राहतं म्हणते ती, कसं व्हायचं? हो. बर, बापूची 70-80 हजार मतदान प्लस आता विकास कामावर येणारं मतदान. लोक बोलून मत देत नसतात साहेब,
हा लोकांना विकास पाहिजे असतो. बर विकासावरच मत लोक देतात. बर. त्या 3.5, 4, 5 वर्षात झालेला विकास हम्म. हा मतपेटीतून बापूंच्या बाजूने जाणार आहे. बर ही जनता ठरवेल. बर मग आता ही निवडणूक कोणत्या मुद्द्यावर होईल वाटतं तुम्हाला? ही 100% निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावरच होणार. बर मग आता यंदा कोणाला आमदार करायला ठरवलंय? विद्यमान आमदार शहाजी बापू पाटलांनाच आमदार करायचं ही मी नाही तर सगळ्या तालुक्यातून चर्चा आहे. काय वय तुमचं बाबा? 74. दोघे सारखे दिसतो. मगाजी बाबा 76 म्हणतोय, तुम्ही 74. संघच आहे की तुम्ही? काय हो आमदारचं कसं आहे, काय कामकाज? आमदारचं कामकाज काय लय भारी. बर भारी तालुक्यात भारी सगळं. तालुक्यात गावापुरतं नाही, तालुक्यापुरतं सगळं. बर तालुक्यापासून पुऱ्या तालुक्यात. बर 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 दुष्काळ बी पाहिला असेल? दुष्काळ चालू आहे. दुष्काळ काय बर किती वर्ष होता दुष्काळ? तुम्ही काय किती वर्ष पाहिला? काय दुष्काळ आता 72 पासून दुष्काळच होता आमच्याकडे. 72 पासून? दुष्काळच होता. बर मग आता काय कसं आल्यापासून सुतायला लागलं सगळं. पाणी बघायला होतं का नाही? हे पाणी प्यायला मिळत नव्हतं. प्यायला मिळत नव्हतं. मग काय कसं काढले दिवस? गागरीन पाणी आणतो तुम्हाला. कुठनं किती कुठलं बी आणायची. किती किलोमीटरवरनं? 2-2, 3-3 किलोमीटर. बर एवढं लांबनं आता आणावं लागतंय का? आता नाही. बरं. आता कशाला आणते? आता घरापाशी नळ आलाय? आता पाणी घरात येते. घरापाशी झालाय नळ आता? घरात आधी येते पाणी. बर आता घरी येत काय? होय. बर आता निवडणूक लागणार आहे काय काय दिवसांवर. अनेक जण दिग्गज नेते मंडळी उभारणार आहेत आमदारकीसाठी. राहणार की प्रत्येक जण उभा राहणार जायला. प्रत्येक जण उभारणार आहेत. काय मग कुणाला करायचं आमदार यंदा? बापूला. शाजी बापूला? होय. का हो? हो मग त्याची काम त्या मापायचे ना. बर दीपक आबा बी उभारणार आहे संघटन? दीपक आबा आहेच किती उभा राहणार. की दोघं बी एकच आहे ती दीपक का? आबा राहणार, पुन्हा देशमुख राहणार. देशमुख बी उभारणार. लय मोठं देशमुख म्हणजे तगडा पेलवान आहे पुढं. तगडा कसा ही का त्याच्या कमी आहे का? बर चितपट करल काय? ही वाघ आहे की. बर हा? चितपट करल काय यंदा? मग करणार. सगळ्यांना चिटपट करल काय? 100% करणार. नमस्कार. नमस्कार. बोला. का हो काय म्हणते आमदार साहेब? काय नाही, आमदार साहेबच काम चालू आहे की तालुक्यात. काय चालू आहे सांगा एखादं. गावात काय आहे? गावात आमच्या भरपूर कामं झालीत आमदार साहेबांची. बर तरी गावाला जोडणार 4 बाजून रस्ते झालेत. नदीला कॅनलचा दर्जा मिळून नदी आमची 12 महिने झाल्या. बर मग आता काय अडचणच नाही तुम्हाला? आता आम्हाला काय अडचणच नाही. बर मग अगोदर काय परिस्थिती होती? कुठं आणला होता पाणी? आधी अगोदर पाणीच नव्हतं. जे 55 वर्षात मिळालं नाही ते ह्या 5 वर्षात भरपूर मग कशी मिळालं. दिवस काढले तुम्ही पाण्या वाचून? आम्ही दुष्काळातच दिवस काढले. बर मग आता राहिलंय तसा दुष्काळ? आता दुष्काळच नाही राहिला. आता बर राहिलं नाही राहिला. बर मग ही कोणाचं काय कोणाला श्रेय जाते? हे श्रेय शहाजी बापूला जाते. बर शहाजी बापून जाते. हा आता इलेक्शन लागतंय माहित असेल होय. निवडणुकीचं. समोर दिग्गज पेलवान आहेत रिंगणात येणार असू दे की आहेत. काय. येणार आहेत रिंगणात. आता काय बरोबर आहे. देशमुख बंधू असतील, होय. दीपक आबा असतील, काय कुणाला करायचं ठरवलं आमदार? त्यावेळी पण आमदार शहाजी बापूलाच करायचंय. का हो, असं का वाटतंय तुम्हाला? बापून विकास केलाय म्हणून बापूला आमदार करायचा. बर आमदार करायचंय. हा. बर काय काम केलं नाही म्हणते ती? काय खरंय का? काय कागदावरून नुसतं आणलेत काम विकास? तुम्ही फिरून बघा, तालुक्यात बघा, गावात बघा. हा जी 94ला जे पाणी आलतं त्यानंतर आता 19ची निवडणूक झाल्यानंतरच नदीला पाणी आले. बर म्हणजे इतके वर्ष तुम्ही दुष्काळात काढली? काळातच काढले. पाणी नव्हतं. दुष्काळ बरं थांबा बोला तिथं. बसा तिथं बाबा बसा. मग आता काय कोणाला करायचं आमदार? आमदार बापूनच करायचंय. का हो काय चाललंय? चाललंय की आपलं शेतीचं काम, उद्योगधंदा. बर झालं पाणी बिणी सोडून शेतात? हो झालं की. बर काय लावले? शेतात आहे की मका आहे, बाजरी आहे, ऊस आहे. बर काय म्हणते आमदार यंदा? काय आमदार म्हणतात की आता परत एकदा आमदार ज्यांना करायचंय मगच आमदार म्हणणार आम्ही. कुणाला करायचं आमदार? अनेक जण आहेत तिथे समोर रिंगणात येणार आहेत. रिंगणात भरपूर आहेत हा पण बापूंनाच आमदार करायचंय. का हो बापूनच का हो? बापूची कामं आहेत, विकास कामं आहेत बापूची. बापूंनी कामं केलीत. पाण्याच्या बाबतीत बापूचं श्रेय आहे बापूला. बर श्रेय. होय. बर काय तरी विकास काय केला सांगाय जरा एखादा गाव. विकास म्हणजे नक्की काय? म्हणजे काय पाण्याचा लय मुद्दा गाजत होता अगोदर. प्रत्येक जण विरोधक म्हणते विकास 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 म्हणजे नक्की काय? विकास म्हणजे लाईट पाहिजे, पाणी पाहिजे. हा शेतकऱ्यांच्या मूळ अडचणी काय आहे? पहिली अडचण पाणी. बर शेतकऱ्यांची अडचण पाणी. दुसरी गोष्ट शेतकऱ्यांचा माल ऊस बर. असेल, कापूस असेल, त्याचे डाळिंब असतील, त्याला जायला रस्ता. बर लाईट, पाणी आणि रस्ता. बर या बाबतीत बापूंनी भरपूर श्रेय केले. आता अनेक जण नेते मंडळी समोर तगडे पेलवाने येणार आहे तुमच्या बरोबर कुस्ती खेळायला. बापू कुठं कमी आहे त्यांना? बर तगड्या पानवाला बापू कुठं कमी आहे? ही येते की आता मोठे म्हणजे आबासाहेबांना नातू आहेत की देशमुखांचे. हो, हा असू ती दे. दोन्ही नातू उभारणार आहेत. दोन्ही राहणार आहेत पण बापू इथे एकटाच आहे. बर
फाईट देतील असं वाटतंय? 100%. बर, 100% देणार. 100% फाईट देणार. फाईट देणार. हा, निवडून देतील का? शाश्वती आहे का? 100%. बर, कशाच्या जोरावर म्हणते काय नेमकं मला काय कळणार? त्यांच्या जोरावर म्हणजे त्यांच्या विकास कामाची त्यांची 15 कोट 16 कोट रुपयाची काय म्हणते विकास दिला न दिला गावात हा, न दिला म्हणजे काय दिला का नाही? दिलायच, पण विरोधक तुम्ही जे विचारणार होता ते सांगतोय हा, अगोदर. विरोधक म्हणते नाही दिला. हा, नाही दिला. बर त्यांना काम रस्त्याची कामं दिसतील का नाही? त्या काम रस्त्यावरून गेले. बर गेल्यावर आणि आता तुम्हाला समोर दिसतंय पेविंग ब्लॉक टाकले, पाणी आले. बर हे सगळं खोटं होऊन चालतं का? बर जे केलंय ते त्यांनी केलंय, त्यांच्या कामाचं श्रेय त्यांना जाणार आणि 100% आमदार केला त्यांना यश मिळणार. मग कुणाला करा ठरवलंय पण आमदार तुम्ही? बापूंना. बर, बापूंना. नमस्कार. काय नाव आहे तुमचं? हनुमंत कोरे. बर, कोरी. कोरी म्हणजे काय, कसं? लिंगायत मानले. लिंगायत. बर बर. कसं आहे, काय आमदारांचं कामकाज काय? आता आमदारांचं काम सांगायचं म्हटलं तर कशात सांगायचं हे काय कळेना. म्हणजे काय केलं का नाही नक्की सांगा आम्हाला. अहो, केलं म्हणजे सांगतो, मुळात चौ बाजूनी हा गावाच्या चौ बाजूनी रस्ता इथं, हा चौ बाजूनी पाणी आहे. बर आता तुम्ही इथून हल्ला तर आमच्या ह्या मंदिरापासून त्या मंदिरापाशी जायचं. बर. 5 नंबर फाट्याला आज पाणी सोडले. सोडले. हा, शिवकालीनी बंधाऱ्यात आता पाणी आहे आमच्या. पाणी आहे. बर. अजून तुम्हाला पाण्याबद्दल काय. आणि दुसरी गोष्ट, आता जे तुम्ही इथं बघताय बापून ब्लॉक दिले मंदिरासाठी, ही मंदिराचं ते काय आता काम? झालंय मंजूर. बर, काम चालू होणार आहे का? काम चालू होणार आहे ह्याचं. बर बर बर. काय विकास केला नाही म्हणते ती काय? अनेक जण काय आता म्हणणार, कागदपत्रे आणलं म्हणते ती. हो, कागदोपत्री आता कागदोपत्री बी नव्हतं 55 वर्ष. बर. 55 वर्ष कागदोपत्री बी नव्हतं. काहीच नव्हतं का? हा, पण आता कागदोपत्री म्हणण्यापेक्षा समक्ष येऊन बघावं त्यांनी. बर, प्रत्यक्ष झाले काम? आता तुम्ही बघताय आता ब्लॉकचं झालंय. बर, तो समोर आहे. समोर आहे. हा, बापूच्या ह्याच्यात आमदार फंडात नाही. बर बर बर. आता तुम्ही माणसाला इथून पलीकडे जावा, तुम्ही इथं राम मंदिराचं काम आमदार फंडातनं चालू आहे. सगळं काम आमदार फंडातून चालू आहे ते. तेव्हा हे दवाखान्याचं कसं? दवाखाना आहे का गावात? दवाखाना आहे. बर, आहे का? दवाखान्याची डागडुगीचं काम झालेच गेल्या 2 वर्षात. बर, डॉक्टर वगैरे येते का तपासायला येते? सगळं आहे. बर बर. मग दुष्काळ बी पाहिला असेल तुम्ही? दुष्काळ बघितला की आता दुष्काळ आता 2019 पासून काय बघितला ना, त्याच्या मागे मी स्वतः बघितलाय. स्वतः बघितलं? भोगलंय काय? बघलाय की मी स्वतः बघलाय. बर, पाणी कुठं आणलं कारण होतं? कशा भाई, सांगली जिल्ह्यातनं ऊस आणून मी स्वतः गाठलाय. बर, कुठं घातलं? जनावरांना? जनावराला. जनावर जगवण्यासाठी. हं. बर, 2000 एवढी अवस्था बिकट होती काय? होती. बर बर. मग आता काय? आता अवस्था तशी राहिली? आता कशी अवस्था, आता जनावराला खायला भरपूर आहे, पाणी आहे नदीला 24 तास. 24 तास पाणी. बर, पाणी 24 तास आलंय. आता मी सांगतो तुम्हाला, एप्रिल मध्ये पाणी सोडलेलं अजून तर बंद नाही. बर, बंद नाही. बंद नाही. बर, पाणी सतत चालू आहे. 100% पाणी आता सुद्धा नदीला आहे. बर बर बर. अनेक जण नेते मंडळी आहेत, इलेक्शन आता लागतंय. कसं आहे, जी ती नेता म्हणणार आहे मी उभा राहणार आहे, हा. जे त्यापर्यंत जी ते बघेल, पण आपलं काम आहे आपण ते करायचं. बर, मग आता कोणाला आमदार करणार आहे तुम्ही? आमदार ही शहाजी बाप्पालाच करायचं आहे. काय समोर बाबासाहेब देशमुख आणि आता देशमुख बाबासाहेब आहेत? देशमुख अनिकेत आहे, तर अजून कोणतरी अपक्षी उभा राहील. आहेत अजून इच्छुक आहेत येणार अहो, आहे ती. बापूपेक्षा पुढे 7 जण उभा राहणार आहे ती. मग हा. मग आता काय त्या 7 जणांचं आपलं काय देणं घेणं आहे का कोणाचं काय? बर, मग यंदा कोणाला आमदार करणार? शहाजी बापूलाच करायचं. बर, साजू बाप्पा का करावं वाटतं तुम्हाला? का करावं म्हणजे सगळ्या गोष्टीतनं बापूचं कसं आहे, सामावून घेणं. हम्म. आज आमदार आहे तर म्हणून त्यांनी घेतलं, सगळं होईल. पर उद्या बी सगळ्या गोष्टीतनं काय राहिलेली काम आहे ती बापूच करणार आहे. बापूच करणार आहेत? मग. विश्वास आहे का एवढा? 100% विश्वास आहे आपला. करतील असं वाटतंय? 100%. नमस्कार. नमस्ते. काय नाव आहे आपलं? तानाजी कवटेकर. बर, गाव? चिनके. चिनके. बर बर. काय चिनके जरा मोठं गाव दिसतंय, काय कसं आहे? आहे बऱ्यापैकी आहे गाव. बर, म्हणजे मध्यंतरी आहे का काय एका कोपऱ्यात आहे? नाही मध्यंतरी आहे की. बरं. नदीच्या काठी बसलेलं गाव आहे आमचं. बर, मानदीच्या काठावर बसलेलं आहे. पाणी आहे का मानदीला? नदीला भरपूर पाणी आहे. आलंय का काय? गेल्या 5 वर्षापासून नदीचं पाणी कमी झालेलं नाही. बर, कमी झालं नाही. दुष्काळ बी तसं बघितलं असेल तुम्ही? दुष्काळ थोडाफार बघितला आम्ही, एवढं काय नाही, पण आम्हाला हे 5 वर्षात तर जाणवलं नाही दुष्काळ. 5 वर्षात कधीच नाही जाणवला. बर, काय कुणाला जातं श्रेय न जाणवला ही दुष्काळ? आणि शहाजी बापू पाटील यांना जाते ना. त्यांना जातंय. बर, कामं केली का गावात? कामं आमच्या गावात भरपूर झालीत. बापूच्या फंडातून भरपूर कामं झालीत. कमीत कमी मला वाटतं 16 कोटी रुपयाची कामं चिनकेमध्ये आलीत. चिनकेमध्ये आलेत? माझ्या माहितीनुसार. बर, सगळी कामं प्रगती पथावर आहेत का? झाली का? चांगली कामं झाली आहेत. बर, सगळी झाली ती? बर बर. काय कामं नुसती कागदपत्रे आणले म्हणते ती, कागदावर निधी आणलाय काय? खरं का काय नेमकं काय मला बी कळलं ना.
कसं असतं साहेब, हा. लिंबाच्या झाडाला कोण दगड मारत नसतं. हम्म. लोक हे आंब्याच्या झाडालाच दगड मारतात. ज्या झाडाला फळं चांगली लागतात त्यालाच दगड मारतात. त्यामुळे हे नावं ठेवत राहणार आहेत. बापूचं पण त्यांनी जेव्हापासून उभा राहतात तेव्हापासून ते त्यांचं काम करत राहतात. ह्या 5 वर्षात त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. बर, चांगलं काम केलंय. फळ आलं का नाही तुमच्या गावाला? हो, चांगलं आले फळ. मोठं आलं फळ? हो, चांगलं फळ आले, मोठं फळ आले. गावातली कामं भरपूर झाले. बर, काय समोर मोठे पेलवान आहेत देशमुख कंपनी? नाही, निवडणूक आहे म्हणल्यावर कोणतरी उमेदवार उभा राहणार आहेत, येणार आहेत. पण बापूची सध्या तरी बाजू वरचढ आहे. बरं, वरचढ आहे म्हणजे निवडून येण्यासारखे आहेत. हो, निवडून येणार, 100% निवडून येणार. ते काय त्यांनी बी कामं केली म्हणते ते म्हणजे गणपत आबासाहेब देशमुख आहे स्वर्गीय, त्यांच्या कार्यकाळात बी कामं झालेली पाहिली असतील. आणि आता जे बी तुम्ही विद्यमान आमदारांचा कार्यकाळ पाहताय, याच्यामध्ये काय फरक आहे का नाही? काय कामं झाले असतील हा भाग वेगळा, पण आम्ही बघतोय असं सत्तेतल्या आमदारांनी काय कामं असतात हे बापून दाखवून दिलेलं आहे. बर, चांगल्या प्रकारे कामं तालुक्यात केलेलं आहेत. बर, विकासाच्या दृष्टीने म्हणलं तर पाणी आणि रस्त्याचा विषय असतो. बापूंनी सरासरी सांगोल तालुक्यातील माझ्या माहितीनुसार 70 ते 80% पाण्याचा आणि रस्त्याचा मार्गी लावलेला आहे काम. बर बर, म्हणजे आम्ही जे पहिल्यापासून ऐकत आलेलो आहे की सांगोल तालुका हा अतिशय दुष्काळ आहे आणि भरपूर झळा बसलेली या तालुक्याला, तो आता दुष्काळ नाहीसा झालाय. दुष्काळ बऱ्यापैकी आता आमच्या गावात तर 12 महिने पाणी वाहते नदीला. बर, म्हणजे दुष्काळ कसलाच नाही? दुष्काळ नाही. आता दुष्काळाचा तालुका म्हणता येणार नाही? म्हणता येणार नाही. बर, कारण तुम्ही बघा आमच्या आता तालुक्यात कामगार मिळत नाहीत. कामगार मिळत नाही याचा अर्थ की तुमची तालुका सुजलाम सुफलाम झालेला आहे. जर कामगार मिळत असते भरपूर तर तुमचा दुष्काळ तालुका किंवा असं झालं असतं ना. बर, दुष्काळ तालुका असं झालं असतं. काय समोर दीपक आबाबी आहेत, काय कसं नाही, त्यांचा विषय मिटेल. ऐन टायमाला बापू हेच फिक्स आमदार होणार आहेत सांगोल तालुक्याचे, असा माझा अंदाज आहे. बरं, फाईट कोणाच्यात होईल? बापू येणार. फाईट कोणाची जर झाली तरी बापू हे फिक्स आमदार होणार आहेत. म्हणजे शेकापचंद मध्ये आमदार होऊन आणि ते मंत्री सुद्धा होणार आहेत. बरं, एवढा विश्वास आहे? हो, एवढा विश्वास आहे. बर, बापूचं कामच तसं आहे. बर बर, शेकापच्या तर बापूच्यात फाईट होईल असं वाटतंय तुम्हाला? मग नाही, झाली कोणी पण होऊ द्या, कोणी येऊ द्या, कुठलाही पक्ष असू द्या, काय असू द्या, पण बापूच्या कामाच्या जीवावर आणि बापूची मागची मतं धरता बापू हे फिक्स आमदार होणार आहेत आणि ह्या वर्षी मंत्री पण होणार आहेत. नमस्कार. नमस्कार. काय नाव आहे तुमचं? अशोक रामचंद्र शितोळे. शितोळे. बर, काय कसं आहे गावगाडा, काय कसं आहे, बरं आहे का? काय व्यवस्थित आहे. काय काम, काय भरपूर कामं झाली आहेत या 5 वर्षात. आमदारचं काय आहे का नाही? बापूंच्या निधीतनंच कामं झालेली आहेत सगळे. बापूजी निधीतनं? हां. बर बर, तरी रोडचा असो, पाण्याचा असो. बर, जसं बापू आमदार झालेत तसं नदीच पाणी अजूनही भरपूर आहे. बर, हल्लं का नाही पाणी? काय मग काय बंद बिंद काय पाणी मध्ये? आता फक्त इथलं मान नदीच बंद करून बदियाळ तलाव भरायचं चालू केलंय ते. बर, आता केला काय? आत्ता केलं. मग गावाला पाणी कसं? गावाला हे नदीतनं होल आहे ग्रामपंचायतला. ग्रामपंचायतला मिळतंय पाणी रोज? भरपूर पाणी. बर बर, काय आमदार केला काय, कसं कसं यंदा? आमदारकीला 75-80% गाव होईल बापून. का हो? बापूंचा विकास निधीच त्या आपण. बर, बापूचा विकास आहे काय? बरं ठिकाणी बाबासाहेब देशमुख निवडून येतील म्हणते ते काय? आता तुम्ही अनोडाळ सारख्या गावात जर गेला तर तिथं बाबासाहेबांचंच गुणगान गाणार ना. बर, येतील का निवडून बाबासाहेब देशमुख? हे आता निवडणूक आहे. हा, निवडणुकीचं कोणी काही सांगू शकत नाही, पण 100% बापून निवडून येणार हे आम्हाला खात्री आहे. विकास कामाच्या जोरावर. एवढा विश्वास कसा आहे? विकास काम आहे. तालुक्याच्या बाबतीत जो 4-4.5 हजार कोटीचा निधी शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यापासून आणलाय, त्या निधीच्या जोरावर तालुक्यात रस्ता असतील, वीज पुरवठा असो. काल DPTC मधनं बापूने 38 DP तालुक्यासाठी मंजूर करून घेतलेत. बर, आणि काही DP यादीतनं राहिलेले आहेत. बर बर, ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या निधीतनं 50 DP देतो म्हणले, त्यातनं ऍडजस्ट करून देतो म्हणजे. लोकांच्या शेतकऱ्यांच्या कुठल्याही समस्या बापूंच्या पर्यंत मांडाय गेल्यानंतर त्यांनी केलं नाही असं कुठलंही काम. काय फोन उचलत नाही म्हणते ते बापू? आता मी लावतो, फोन नाही उचलला तर तसं ठरवू आपण. बर, पण आता बंगालमध्ये फोन उचलणार नाहीत. बर, म्हणजे कधी फोन करा, फोन काम करते? जरी फोन केला तरी बापूने फोन उचललेला आहे. काम करते ते का? काम करते 100% काम. बर, काम नक्की होणार? नक्की होणार. काय यंदा कोणाला आमदार करायला ठरवलंय? बापून होणार. बापूला? मागची की बोला किती लीड होतं इथं गावात? 1245 मताचं लीड आहे. बर, आता वाढेल का तसं राहील? वाढल बी. बर, वाढेल बी. बर, काय अपेक्षा येणाऱ्या आमदाराकडनं? येणाऱ्या आमदारकडं राहिलेली जे काही रस्ते थोडे काम आहेत, बारमाही नदीचा प्रकल्प मंजूर करून गेले त्याची अंमलबजावणी करणं. बर बर बर, हेच काम आहेत, बाकीच काय.
बर निवडून येतील शेतकऱ्यांना काय रस्ता वीज आणि पाणी झालं म्हणजे शेतकरी समाधानीच राहतो. समाधानी. बर 100% निवडून येतील. हो 100%. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? विनायक महादेव शितोळे. बर 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 काय म्हणते आमदार साहेब सध्या? काय ना बघा, आमदार साहेबांना मी अपंग असून माझ्या घराकडे जाणारा रस्ता 2 मिनिटात फोन लावून की रस्ता मंजूर करून दिला. बर बर तुम्ही रस्ता काय मंजूर करून दिला. गावात राहिला वाडी वस्तूर आहे वाटंबर रस्त्याला आहे. वाटम रस्त्याला दिलाय रस्ता झालाय का? रस्ता ओके मध्ये केलाय. बर काय विकास काम केलं नाही म्हणून कळालं आम्हाला. गावात काय केलं का नाही? गावात भरपूर काम केली. बर विकास काम नुसते कागदावर आणली म्हणते ती. म्हणणार का विरोधक म्हणणारच की हो. बर कामं झाली ती भरपूर. काय किती आला निधी तरी साधारण काय अंदाज? हा त्याला निधी किती राहिला काय अंदाज नाही. बर आमाप आहे का? काम आहे आमाप आहे काय? बर 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 काय यंदा निवडणुकीत अनेक जण दिग्गज नेते मंडळी उतरणार आहे ती. बापू 100% निवडून येणार. बर निवडून येणार एवढा विश्वास? होय कामच केली तीच तर. कामं केली ती पण काय बाबासाहेब देशमुख निवडून येणार म्हणते ती शेकापची. विरोधक आता काय पण कालवा करणार. बर काय त्यांचं काम तर आहे काय? काय 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 कामच नाही. आता सध्या आलेत ना ते. बर अलीकडे आले ते काय? आता आले सध्या. बर बर अगोदर आता ही तुम्ही विकास कामं झाले म्हणता, अगोदर झालेले पहिले तुम्ही कधी? नाही कामं केलीच नाही ती अगोदर ना. ओपन गावाला कामं केलीच नाही ती. बर बर अपंग बांधवासाठी काय हो काय केलं काय? काय आता योजना काय आणली का? भरपूर योजना आणल्या. तेव्हा माझ्या घराकडे जाणारा रस्ता 5 लाखाचा मंजूर करून दिला. बर रस्ता तयार आहे किंवा तो. नाही अपंग बांधवांसाठी काय योजना आणली का आमदारांनी? हो आणली. काय दिले का? सोयी सुविधा दिल्यात का? हो दिल्या ते. बर आता काय कोणाला करायचं यंदा आमदार? शाजीबाबू पाटील. बर शाजीबाबू पाटील घेतील निवडून 100%. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? अंकुश मिसाळ. काय म्हणते आमदार साहेब? आमदार साहेबाचं काम चांगलं ओके आहे ना एकदम. काय हो सगळी कामच झाली या वर्षी 5 वर्षात झाली ती? होय. काय कामं झालं नाही म्हणून कळालं मला. ह्या आमदारसारखं कुणी कामच केली नाहीत ना आतापर्यंत. एवढी 50 वर्ष आमदारकी केली त्यांनी केव्हा काय केलं. बर तुम्ही गावात राहिलाय का कुठे वस्तीवर आहे? गावात आहे मी. बर रस्ते झाले ते? रस्ते हो झाले ते. पाणी ही ते आलंय काय? पाणी तर भरपूर आहे. पाणीदार आमदार कशाला म्हणते. बर त्याने आणलंय पाणी? मग कुणी आणले? बर 50 वर्ष आलं नाही ना, आता 5 वर्षात आल्यावर कुणी आणलं. आता काय मग कोणाला करायचं आमदार? आमदार बापूलाच करायचं ना. आणि नेते पुढे मोठे आहे तर काय बापू काय बारका आहे का? बर हे बाबासाहेब देशमुख अनिकेत देशमुख. अहो अनिकेत बाबासाहेब आता आली. बापू गणपतराव नंतर बापूच 50 वर्षानंतर बापूच आहे ना सगळं. 50 वर्ष झालंय. बर त्यांचंच आहे. हा बर नेते मंडळी आहे तर पुढे म्हणून म्हणलं कोणाला करणार काय? नाही नाही बापूशिवाय होणारच नाही ना कोण. बापूशिवाय येणार नाही कोण? हा का वाटतंय? कामाची त्यांची कामं आहेत ना. कामाशिवाय असं कोण बोलायला लागले. बर बाबासाहेब देशमुख येणार म्हणते निवडून. काय त्यांची लोक म्हणणार तशी. बर असते त्यांची लोक म्हणते ती हा इतर निवडून ती काय काय तसं नाही. बापू असतेच तर काय कोण सांगता येत नाही तसं. बर बापू कशामुळे निवडून तिथले? बापू आता काम आहेत ना. कामाच्या जीवावर येणार ना बापू. कामाजेवर? हो बर निवडून येतील खरं. होय. नमस्कार. नमस्कार. काय नाव आहे तुमचं? माझे नाव बापू जाधव. बापू जाधव. गाव? चिंते. चिंके. काय कसं आहे लोकसंख्या कशी आहे गावाची? किती आहे? चिंते गावची लोकसंख्या हा साधारणतः 4,500 आसपास आहे. बर आहे. बर 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 काय किती होतं लीड माग बापूंना? पाठीमागचं लीड 1250 आसपास होतं. बर बर कसं आहे कामकाज विद्यमान आमदाराचं काय काय नाही? विद्यमान आमदाराचं कामकाज 1 नंबर आहे. बर तरी त्यांच्या कामात कोणाची काहीही अडचण नाही. सध्या आमच्या गावचा एकच पेंडिंग प्रश्न आहे त्यांच्याकडून. बर चिंके सोनाशिद रस्ता पूर्ण करणे. चिंके सोनार सिद्ध रस्ता पूर्ण करणे. हा बर बाकी सर्व रस्त्याची जवळजवळ कामं त्यांनी केलेली आहेत. केलेले हा काय राखले ते काय काम काय? नाही आनंद रस्ते शेताकडे जाणारे रस्ते बऱ्यापैकी त्यांनी कव्हर केलेले आहेत. बर बर काय विकास कामं झालं नाही ते नुसतं निधी कागदपत्र आणलाय म्हणते विरोधक. काय खरं आहे का? जे काय म्हणतात ते म्हणतच असतात. बर असे असते की ज्यांना जे बोलायचे ते बोलत असतात. पण विकास कामाच्या बाबतीत चिंक्याचं कोणतंही काम गेलंय आणि ते काम झालं नाही बर असा कधी प्रश्न झाला नाही. आता एवढ्या मतदारसंघामध्ये विद्यमान आमदारांनी एवढा मोठा निधी आणलाय. गावासाठी किती आणला? आता ही सुयश आयोगाचं महत्वाचं गाव म्हणत होते म्हणजे तिथलेच पी आहेत त्यांचेच पी आहेत गाव. गावात जवळजवळ 16 कोटीच्या पुढे निधी आलेला आहे. बर 16 कोटीच्या पुढे? 16 कोटीच्या पुढे निधी आलेला आहे. बर प्रामुख्याने रस्ते
तीर्थक्षेत्रामध्ये ब्लॉक बसवणे. बरं, आता ही जी बसवली हे जे काम दिसतं कोणाच्या माध्यमातून झालंय? हे जे काम आहे ते शहाजी बापू पाटील आणि तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये बसवलेले काम आहे. बरं, ही फरशी वगैरे बसवली ती? हे काम 5 लाखाचे आहे. बरं. पलीकडं 1.5 लाखाचे. बरं. ते ग्रामनिधीतून केलेलं आहे. आणि आता सध्या राहिलेला जो पेस आहे ते 5 लाख निधी आता उपलब्ध केलेला आहे. ते काम लवकरच सुरू होणार आहे. बरं, सगळे काम होणार आहेत? हा, 100% काम होणार आहे. हे पूर्वीपासून हा सांगोला तालुका दुष्काळी तालुका म्हणून मानला जात होता. तर पाण्या वाचून अनेक वेळा संघर्ष करावा लागला या तालुक्याला. तर आता काय संघर्ष करावा लागतोय? पाणी आलंय का गावासाठी? हा प्रश्न विचारायचीच गरज नाही सध्या. बरं. तुम्ही चहूकडे बघल्यावर तुम्हाला समजेल बरं की पाणी 5 वर्षापूर्वीची काय परिस्थिती होती, सध्या काय परिस्थिती आहे. म्हणजे तुम्ही हा प्रश्न डबल कुठे विचारू नये असं माझं मत आहे. की जे पाणी मान नदीला कॅनॉलचा दर्जा दिलेला आहे आता सध्या. बरं बरं. आता पाणी जे येते तुमच्या गावासाठी ते कुठल्या योजनेत येते? काय टेंबू योजनेत येते? टिंबू योजना. हे गाव बसतंय का टिंबू योजना? टेंबू योजनेत आहे. बरं, बसतंय. बरं बरं बरं. आता अनेक जण नेते मंडळी आहेत, काय कसं कसं करणार? काय कोणाला करायचं आमदार? नाही, आमचे गाव जे आहे ते शहाजी बापू प्रेम करणारे गाव आहे. बरं. आमदार शहाजी बापू पाटलावर प्रेम करणारे गाव आहे. बरं. त्यामुळे जसे शहाजी बापू पाटील उभा आहेत आमदारकीला, तेव्हापासून आमचे गाव त्याने लीड देत आलेलं आहे. बरं, त्यांना लीड जातंय? हा, त्यांना समोर आता एवढे मोठं हे की आता शेकापची देशमुख आहेत. कोण लहान आहे याचा काही विषय नाही. बरं, शेकापची देशमुख उभारणार आहेत? नाही, कोणीही उभा राहू द्या, काय. बरं, ती निवडून येतील म्हणतात काही ठिकाणी, म्हणून म्हणलं काय खरं काय? नाही, चिंतेच्या बाबतीत तसे काय होणार नाही. बरं, मतदान सगळं विद्यमान आमदारांना जाईल? हा, 100% जाईल. बरं, येणाऱ्या आमदारांकडनं काय तुम्हाला अपेक्षा वाटते? कारण पुढील पंचवार्षिक महत्वाचे आता जो विकास झालाय ते पुढे करू शकतील का येणारे आमदार? हो, होणारे आमदार. आता सध्या येणाऱ्या आमदारांना आमच्या चिंकी गावाच्या वतीने एकच प्रश्न आहे की आनडाग चिंके हा नदीवरचा पूल फक्त मंजूर होणे. बरं, एवढाच प्रश्न बाकी आहे. बरं, तो पूल झाला तर काय म्हणजे वहिवाटीला वगैरे यायला झाला वर्दळीला? पुढे नॅशनल हायवे असल्यामुळे हा, लोकांची येण्या जाण्याची सोय होईल, वाहतुकीची व्यवस्थित सोय होईल. बरं, त्यामुळं. बरं, सगळी कामं केलीत? हो, 100% कामं झालेली आहेत. आणि तालुक्यात 1 नंबर लीड देणाऱ्यापैकी आमचे चिंके गाव आहे. बरं, मग आता काय यंदा कोणाला आमदार करणार आहे? यंदा आमदार शहाजी बापू पाटील यांनाच आमदार करणार आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव आहे तुमचं? रामचंद्र प्रल्हाद मिसाळ. रामचंद्र प्रल्हाद मिसाळ. गाव? चिनके. बरं बरं बरं. कुठल्या गटात येतं? जिल्हा परिषद कुठला गट येतो याला? कडलास मध्ये येतंय? हा. बर बर बर. काय तरी कसं आहे आता आमदाराचं कामकाज सध्या विद्यमान? काय विकास कामं केलीत का नाही? भरपूर केलीत. काय काय केलीत एखादं सांगा की गावासाठी वगैरे केलेलं. रस्ते केलेत. बर. अजून पाण्याची पाईपलाईन दिलेत. गावाला पाणी दिले, नदीला पाणी सोडले. बर. कुठल्या योजनेतलं येतंय पाणी? निरा उजवा. बर. टेंबूज येतंय? टेंबूज येतंय का? हा. बर बर बर. सध्या निवडणूक आहे आमदारकीची लागते काही महिन्यांवर काही दिवसांवर. अनेक जण उभारणार ते शेकापचे देशमुख बंधू असतील, परत दीपक आबा सोंगे पाटील आहेत, आता विद्यमान आमदार असतील शहाजीबापू पाटील, आणि जण इच्छुक मंडळी असणार आहेत यंदा. काय कोणाला आमदार करायला ठरवलंय? शहाजीबापू पाटीलला. काय त्यांनाच काय करायचं आहे? भरपूर कामं केली त्यांनी, भरपूर निधी दिलाय आमच्या गावासाठी. किती दिला निधी या गावात? 16 कोटी रुपये दिलाय. बर. 16 कोटी दिलाय? हा. झाली ती सगळी कामं? होय होय, चालू आहे ती, झाली ती. बर, झाली ती. बर. अजून काय काय तरी पण गावात तरी विशेष म्हणजे कामं भरपूर केलीत. बर. दुष्काळी पट्टा होता म्हणून आम्हाला कळलं, पाणी दिली अवस्था होती. बापूंनी भरपूर पाणी दिले. बर. पाणी दिलंय? हा, बिन पैसे भरता पाणी दिले. बर, दिलंय. बर. मग यंदा कोणाला आमदार करणार? शहाजीबापू पाटील यांना निवडून येतील? होय, 100%. बर. मागच्या वेळेस किती होतं मतदान इकडे बापूंला? पुऱ्या तालुक्यातून चिनका गाव लीड आहे आमचं. लीड आहे? हा, सगळ्यात जास्त मत चिनके गावात गेली. 1275ची लीड आहे. बर. मग आता काय डबल होईल का हाई असं राहील? येणार निवडणुकीत किती काय कसं होईल म्हणलं? लीड मधलं हाई होईल का डबल होईल? नाही, हाई होईल की. बर. हाई बी राहील? होय. बर. निवडून येतील? होय होय. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? गणेश मिसाळ. गाव? चिनके. बर बर. किती गावात संख्या किती? लोकसंख्या गावात 4-4.5 हजार आहे.
चांगला आहे की होय. किती होतंय मतदान? मतदान होते पोलिंग 18-19. बरं 2000च्या आसपास होतंय काय? होय 2000 होते. बर 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 निवडणुका चालू आहेत मध्ये असेल अनेक जण नेते मंडळी उभारणार आहेत शेकापचे शिंदे आपले देशमुख बंधू असतील परत दीपक आबा सावंगे पाटील आता काय मग शहाजीबाबू पाटील आहेत तेच उभारणार आहेत होय. काय गावात काय काय विकास आहे? गावात विकास भरपूर झाला आहे. चिंचे वाटम रस्ता पंतप्रधान योजने सडकनं बसलाय. बर सिद्धनाथ मंदिरासोडून पेमिंग ब्लॉक, श्रीराम मंदिर सभा मंडप, बर चिंके मधला नाजरा रस्ता 20 लाखाचा मुर्मीकरण झालाय. ह्याच्या आधी कधी तो रस्ता मुर्मीकरण झाला नव्हता. बर रस्त्याची काय अवस्था होती? रस्त्याची अवस्था अतिशय बिकट चिखलात त्या रस्त्याने जायचं येत नव्हतं. बर जायला येत नव्हतं? जाय येत नव्हतं. आता त्या रस्त्याने पूर्णपणे जाते ती माणसं. बर जाते ती ती पाण्याची काय अवस्था आहे? पाणी 5 वर्षात बापू जसं आमदार झाले तसं नदीनं पाणी हटलं नाही. बर हटलं नाही? हा, नदीनं पाणी अजिबात हटलं नाही. 5 वर्षात बापू आमदार झाले तसं. बर हा कुठल्या योजनेचं पाणी येतंय? टेंबू योजनेचं नदीत येते का पाणी? हा डायरेक्ट नदीत आटपाडी मार्गे. आटपाडी मार्ग येते काय? हा बर 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 अगोदर पाण्याची काय अवस्था होती? पाण्याला बिकट अवस्था होती म्हणून कळालं मला. होय 2017 छावणीचा काळ घ्या, 2012 छावणीचा काळ घ्या. बर जेव्हा बापू तालुक्याला आमदार झालो तो छावणी नाही काय नाही. बर काय विकास कामं केली नाही म्हणते ते निधी कागदोपत्री आणलाय काय खरं आहे का? काय गावात विकास आलाय का नाही? खरं ना होय भरपूर विकास आलाय गावात. आता आमच्या गावात जवळपास 16 कोटी रुपये कामं आली. त्यातली आता 2-4 कामं पेंडिंग आहेत. बर ही रस्ता जे आहे आता जनसुविधा बसवला इथनं वरचा रस्ता ही 95-5 मध्ये 2-3 दिवसात आम्ही ही रस्ता डाम चालू डाम करणार. कोणाच्या निधीनं आला? ही डाम हाय मास्टर इथं नाव दिसते तुम्हाला आमदार ऍडव्होकेट शहाजीबाबू पाटील मोठं नात लावलेलं आहे. बर त्याच्या निधीतून आलाय काय? होय त्यांच्या निधीतून आलाय. बर मग आता काय यंदा कोणाला आमदार करायचा आहे? धान्यावाग शहाजीबाबू पाटील. का हो त्यांनाच का करावं? बाकी पहिल्यापासून आम्ही त्यांच्याकडे आहे म्हणून आम्ही त्यांनाच मतदान करणार आहे. बाकी देशमुख म्हणते ती म्हणून म्हणलं. कोण बाकी कोण काय म्हणणं आपल्याला काय करायचं आहे. बर हा निवडून येतील? होय निवडून येतील. बर येणाऱ्या आमदाराकडनं काय अपेक्षा आहेत तरुणांच्या? येणाऱ्या आमदार तरुणापेक्षा आमच्यासाठी टोल नाक्याजवळ वरलीकडची मोकळी जागा आहे. बर त्या जागेत एक MID व्हावी आमची अपेक्षा. दुसरी काही सुद्धा अपेक्षा नाही. बर रोजगार निर्मिती होईल त्यानं? हा रोजगार निर्मिती बर होईल का? होय होईल असं आम्हाला अपेक्षा आहे. बर मग आता आमची ह्या मीडियाच्या माध्यमातून एवढीच विनंती आहे बापू साहेबांना. आमचे नेते पांडुरंग मिसाळ यांचं मागच्या 12-13 दिवसाखाली अकाली निधनानं मृत्यू झालं. बर त्यांचं एकच स्वप्न होतं नाजरा मट्टे सोनारशेत रस्ता डांबरीकरण व्हावं, चिंके व अंडाळ मान नदीवर मोठा पूल व्हावा. बर ती ह्या माध्यमातून एवढंच मी बापू साहेबांना व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना आव्हान करू इच्छितो की त्यांचं जे स्वप्न आहे म्हणजे ती आमच्या गावाचे प्रमुख होते गेले 25-30 वर्ष बापू गटाची. बर बर तेवढंच एक आमचं स्वप्न आहे की मोठा पूल आणि अनडा टोल नाका ते सोनारसिद्ध मंदिर हा हे आमचा रस्ता व्हावा. आम्हाला दुसरी काही अपेक्षा नाही बापूंकडून. बर हा येणाऱ्या निवडणुकीत कोण आमदार होईल? आमदार शहाजीबाबू पाटील. त्यांना करायचं आमदार ठरवलंय? ओके